जमले. हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी करणार आहे भाकरी बिकॉज आमची सुरू आहे लावणी आणि मम्मी पप्पा शेतात गेलेत. थांबा 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 धुरामुळे माझे डोळे झोंबले. आणि आज जी मी बनवणार आहे ती पण बनवणार आहे चुलीवरची भाकरी. सो मम्मी रोज सकाळी जेवण आणि भाकरी सगळं बनवून जाते, बट आज थोडं लवकर जायचं होतं म्हणून तिने 2 भाकऱ्या बनवल्या, बाकीचं सगळं ठेवून दिलं आणि बोलली की तू कर जेवढं होईल तसं. सो मी आता बनवणार आहे भाकरी. तवा ठेवलेला आहे, आता जस्ट मी चूल पेटवले आणि मम्मीने पीठ वगैरे मळून सगळं ठेवलं होतं आणि आता मला करायची आहे त्याची भाकरी. तर बघूया मला भाकरी येते का आणि माझी भाकरी सक्सेसफुल होते का. तर स्टे ट्यून. हाय गाईज, आणि बाबूने आणलेत खेकडे. तर आजचा रात्रीचा मेनू असणार आहे खेकडे आणि आम्ही खेकडे खाणार. वाव, कसले भारी भारी आहेत. चावले ना की गेलो चांगलेच आपण, समजलं. आणलेत खेकडे, दूध पोचवायला गेलेलं आणि त्यात किटलीतूनच खेकडे आणलेत, तिथून बघितले ते. आणि आता बनवूया आपण भाकरी. बघूया मला आता भाकरी येते काय. थोडंसं मोबाईल सेट करते म्हणजे तुम्हाला दाखवता येईल. ओके, तर चल फटाफट फटाफट, मला पण जायचं आहे क्लासला. आणि इग्नॉर माय बॅकग्राऊंड बिकॉज आम्ही गावात होतो आणि गावाच्या चुलीच्या बाजूला असे पावसाळा असला की कपडे घालावेच लागतात सुकत. ते अंतर्वस्त्र सुकत घेतलेले आहे. सो इग्नॉर माय बॅकग्राऊंड. आता लगेच आपण भाकरी करूया. तर काही त्याचं मिशन आहे 1 2 3 4 5 एवढा आवाज आला आणि 7 भाकरी वाजायचे मिशन आहे. जाऊ दे, थोडं जाईल ना. सो गाईज, ही आहे माझी फर्स्ट भाकरी. आणि आता झाले काय, एक तरी भाकरी झाली काय? नाही, मी अजून आत्ताच बसले. मम्मीने भाजून गेलेत 2. मम्मा सांगणार कर. ए मोबाईल पाडशील. ठीक आहे, तर आता मी नाही, मला भाकरी येते असं समजू नका की मला भाकरी येत नाही, येते. बिकॉज मी शिकले होते लहान असताना, त्याच्यानंतर मी कामं नाही करत, ही गोष्ट वेगळी आहे. चला, त्यामुळे आता बरेच दिवसांनी भाकरी भाजते. तर हा 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 आवाज येईल की नाही माहित नाही. बरेच दिवसांनी भाकरी भाजते, येईल की नाही माहित नाही, बघूया. यार पिस्तो पेटवताना जाम डोळे झोंबले माझे. मोठी केली नाही तुटणार. ठीक आहे नाहीच, बघा एवढी तरी मी मोठी बनवली आहे. तर थोडंसं इस्तो करूया आपण पुढे. ओके, तवा गरम झाला की बघूया. झालाय, तवा गरम झालाय. ओके, पहिली भाकरी दिली म्हणजे तव्यात. शाबाश, प्रो आहे मी. अगदी गोल भाकरी कशी काय आली, आय डोंट नो. आली ना, त्याला महत्व. होणार नाही, राग नाही ना मला. कैसा लगा मेरा मजाक? ओ ओ ओ, अनलॉक मॉमी स्किल अनलॉक. दिस इज माय फर्स्ट भाकरी गाईज. दिस इज माय फर्स्ट भाकरी आणि खूप चांगली केली आहे मी भाकरी. टडॅन. भाकरी येते मला, नो डाउट. अब ये सेकंड भाकरी है. सेकंड भाकरी दिली. हा इस्तो माझा जीव घालवणार आहे. हाय गाईज, तर आता मी निघाली शॉपला जायला आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता सगळं ग्रीनरी आहे. बिकॉज आमच्या इकडे भात लावणी सुरू आहे आणि भात लावणी झालेली आहे करून. आणि भरपूर ऊन आहे गाईज, पाऊस पाहिजे बिकॉज लावणीसाठी पाऊस खूप गरजेचा आहे. सो 1 मिनटं, मला फोन येतो, 1 मिनटं. गाईज, वॉट सीनरी. हे आहे खटपली गाव
ते मला आवडत नाही. तसं मी नेहमी बोलते, पण येऊन येऊन मी इथेच येते. सो मला हे खूप आवडतं गाव आणि खूप सुंदर गाव आहे आमचं. मी अजून तुम्हाला गाव आमचं दाखवलं नाही की आपल्या गावात काय काय आहे. नक्की दाखवेन एक दिवस. मी कधी सुट्टी नाही घेत आणि तेव्हा सुट्टी घेईन तेव्हा मी नक्की तुम्हाला दाखवेन की आमचं गाव कसं आहे ते. ओके, आता मी जाते शॉपला आणि आज बघूया काय काय होतं दिवसभरात. तर हे ब्लॉगमध्ये माझ्या तुम्ही कसा सपोर्ट करताय हे आता बघायला भेटेलच मला. सो कीप सपोर्टिंग. बाय. त्यानंतर मी आली क्लासमध्ये आणि आज होतं क्लासमध्ये कलर व्हील आणि स्टुडंटना आज मी कलर व्हील कसा तयार करायचा हे शिकवलं आणि इथे खाली बसून स्टुडंट्स कलर व्हील तयार करत होते. तर बघू शकता तुम्ही इथे. आता आमच्या इथून जाते दिंडी पंढरपूरला, पायवारी जाते. आता ही लोक पंढरपूरला जाणार आहेत एवढी चालत. ही बघा केवढी मोठी दिंडी आहे. दरवर्षी जाते दिंडी, दरवर्षी. किती फास्ट जात आहेत, फटाफट फटाफट व चालतायत. थांबली, पुढे जाऊन थांबलेत तिथे. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, तुकाराम. झेंडे मस्त वाटतात ना. किती फास्ट चालत आले. कुठून आली दिंडी. व्याडेश्वर दिंडी ही गुहागरवरून आली, रत्नागिरीवरनं आली आहे. हां, आणि आता जाणार आहेत पंढरपूरला. ती बघा किती मोठी दिंडी आहे गाईज. अशा तऱ्हेने ह्यांची दिंडीचा प्रवास सुखाचा आणि चांगला जाऊ, आणि ऑब्व्हियसली चांगलाच जातो दिंडीचा प्रवास हा. माऊली सगळं करून घेतात, त्यात काय प्रश्न नाही आहे. सो गाईज आता आम्ही बघितली दिंडी. त्यानंतर गाईज शॉपमध्ये कस्टमर आले होते हेअरकटसाठी आणि त्यांना स्टेप कट मारायचा होता. तर त्यांच्या हेअरवरती तुम्ही बिफोर आफ्टर बघू शकता. एकदम मस्त हेअरकट बसला आहे आणि त्यांना पण खूप आवडला क्लायंटना हेअरकट आणि त्या हॅप्पी पण होत्या. सो जर तुम्हाला पण करायचं असेल तर आपल्या VNG सॅलॉनला नक्की व्हिजिट करा. आणि सगळे हेअरकट्स वगैरे ऑल जे काय असेल ते स्वतः मी करत असते, त्यामुळे तुम्ही बिंदास व्हिजिट करू शकता शॉपला. त्यानंतर इव्हिनिंग झाली आणि मला भूक लागली. सो मग मी आले इथे सतीवरती जे पाणीपुरीचा स्टॉल आहे तिथे शेवपुरी आणि सुकीपुरी पार्सल घेतली. तर असा होता माझा होल डे. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. म्हणजे भाकरी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे भाकरी. तर व्लॉग इथेच थांबवते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्टे ट्यून. लव लव.